सध्या अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये मोठे स्फोट झालेले आहे आणि ही गोष्ट घडली आहे ज्या वेळेला अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री हे भारताच्या आठवड्याभराच्या दौऱ्यावर आहेत। का हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि या एअर स्ट्राईक बाबतची मागची काय नेमकी कारणं आहेत त्या संदर्भातला क्विक अपडेट जाणून घेऊया। पाकिस्तानमध्ये शुक्रवारी रात्री 2 मोठे हवाई हल्ले करण्यात आले। त्यानंतर तिथे गोळीबाराचा आवाज देखील ऐकू आला असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे। प्रत्यक्षदर्शींनी शहराच्या हवाई हद्दीवरून लढाऊ विमानाचा आवाज ऐकला आणि गोळीबाराचा सुद्धा त्यांनी आवाज ऐकलेला आहे। काबूलमधील टीटीपी आणि अल कायदाच्या सेफ हाऊसमधून ऑपरेट करणाऱ्या तहरीके तालिबान पाकिस्तान म्हणजेच टीटीपी चा प्रमुख जो आहे नूर अली महसूदला टार्गेट करण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचं बोललं जात आहे। नूर अली महसूद सध्या पाकिस्तानमध्ये सुरक्षित असल्याचं बोललं जात आहे, पण त्याचा मुलगा या एअर स्ट्राईकमध्ये मारला गेल्याचं वृत्त सध्या समोर आलेलं आहे। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तान दहशतवादाला आश्रय देत असल्याचा आरोप केल्याच्या 48 तासानंतरच हा हल्ला झालेला आहे। त्यामुळे संशयाची सुई ही पाकिस्तानकडे जाते की हा हल्ला घडवून आणण्यामागे पाकिस्तानी लष्कराचा किंवा पाकिस्तानमधल्या कुठल्या अंतरिम संघटनेचा हात तर नाही ना। तर ही घटना अशा वेळी घडलेली आहे ज्या वेळेला अफगाणिस्तानचे अंतरिम परराष्ट्र मंत्री आमिर खान मुक्ताकी हे 8 दिवसाच्या दिल्लीच्या दौऱ्यावर आलेले आहेत। ते भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय बातचीत करणार आहेत आणि दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यावर ही चर्चा फार महत्त्वाची असेल असंही बोललं जात होतं। त्यातून आता अशा प्रकारे भारताच्या दौऱ्यावर अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री असताना अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये अशा प्रकारचे मोठे स्फोट होणं त्यामागे आता आंतरराष्ट्रीय पटलावर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा तणाव नक्कीच वाढणार असं बोललं जात आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका।